श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्या मराठी चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आज वार आहे शनिवार आणि आज आलेली आहे काल भैरव जयंती. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी 10 जे उपाय आहेत तर ते शेअर करणार आहे आणि ह्या 10 उपायापैकी तुम्हाला जो उपाय करणं शक्य होईल तो तुम्ही नक्की करायचा आहे. तर एखाद्या व्यक्तीला जर मानसिक ताणतणाव असेल आणि तो घालवायचा असेल तर त्याबद्दल काही सेवा उपाय जे आहेत तर ते पण आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे. तर त्यांनी नक्की हे जे आजचा दिवस आहे तर या दिवशी हे जे काही उपाय आहेत तर ते करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तसेच पहा, आपल्याला सुख आणि दुःख हे दोन्ही गोष्टी आपल्या जीवनामध्ये येतच असतात, परंतु आपल्या कर्मानुसार सुद्धा आपल्याला काही फळं जे आहेत तर ती भोगावी लागतात. पहा, बऱ्याच वेळा काय होतं, आपण खूप साऱ्या सेवा करतो, उपाय करतो, परंतु आपल्या जे वाट्याला आहे ना ते दुःख, तर ते कायम ते दुःखच येतं, कायम संकट अडचणी ह्याच गोष्टी येतात. तर आपण बऱ्याच वेळा चांगल्या गोष्टी करायला जातो, पण आपल्या भाग्यामध्ये आपल्या नशिबामध्ये वाईटच घडतं. असं ह्या काही समस्या ज्या आहेत तर त्या जर तुम्हाला असतील मग तुम्हाला या कालभैरव जयंतीनिमित्त ह्या काही गोष्टी ज्या आहेत तर त्या नक्कीच करायला हव्यात. हा स्वामी सेवा तर आपल्याला दररोज करायची असते, त्याचबरोबर आज आपल्याला काय काय करायचं आहे याबद्दल जाणून घेऊया. तर पहा, आजच्या दिवशी काळे तीळ टाकून आंघोळ करायची होती, पण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लेट पोहोचेल, त्यामुळे ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या आंघोळीच्या पाण्यातल्या तुम्हाला करता येणार नाही किंवा तुम्ही केल्याही असू शकतात. आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकून जर आंघोळ केली तर आपल्याला जर कुणाची दृष्ट लागलेली असेल तर ती नष्ट होऊन जाते. तर पहा, भगवान भोलेनाथ जे आहेत तर त्यांना आपण भोलेनाथ असं म्हणतो, परंतु त्यांनी जर आपला तिसरा डोळा उघडला तर आपल्याला त्यांचा रुद्र अवतार बघायला भेटतो. शत्रूंच्या संहारासाठी त्यांनी धारण केलेलं रुद्ररूप म्हणजे कालभैरव. पहा, आज शनिवार आहे आणि आज कालभैरव जयंती देखील आहे, त्यामुळे हा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि पवित्र आहे. त्यामुळे आपल्याला काही उपाय जे आहेत तर ते नक्की करायचे आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दलची संपूर्ण माहिती जी आहे तर ती नक्की जाणून घेणार आहोत. त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये जय कालभैरव असं लिहायला देखील विसरू नका आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला, जर हेल्पफुल वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर देखील करा. तर आता जाणून घेऊया आपण की आज आपल्याला नेमकं काय काय करायचं आहे. हे जे उपाय आहेत ते आपल्याला का करायचे आहेत. एखाद्या व्यक्तीला सतत शत्रूचा त्रास आहे, सतत शत्रुबाधा झालेली आहे किंवा वाईट शक्ती त्यांच्या मागे लागलेली आहे किंवा नजर दोष त्यांना लागलेला आहे, तेच एखाद्याकडे तुमचे पैसे अडकलेले असेल आणि तो व्यक्ती तुमचे पैसे परत करत नाही, तर त्यासाठी सुद्धा तुम्ही ह्या ज्या सेवा आहेत, जे उपाय आहेत तर ते करू शकता. तर आजच्या दिवशी तुम्हाला कालभैरव मंदिर जे आहे त्या मंदिरामध्ये जाऊन एक नारळ अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला तिथे तेल आणि शेंदूर देखील घेऊन जायचं आहे. तुमच्या गावामध्ये एखादं कालभैरव मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही ही सेवा करू शकता, नाही तर तुम्हाला घरीसुद्धा काही सेवा करता येणार आहेत. तर आता घरी तुम्हाला काय करायचं आहे, तर पहा, रात्री 12च्या आत आणि 10च्या नंतर तुम्हाला एक सेवा करायची आहे. पहा, आपल्याला दक्षिणेकडे तोंड करून बसायचं आहे आणि एक कालभैरव अष्टक तुम्हाला म्हणायचं आहे. आता हे कालभैरव अष्टक म्हणायला 2 मिनिटं लागतात. हे आपल्याला 21 वेळा म्हणायचं आहे. आता 21 वेळा म्हणण्यासाठी तुम्हाला अर्धा ते पाऊण तास नक्कीच लागू शकतो. पहा, ही सेवा आपल्याला आज करायची आहे आणि ह्या सेवेची जी टाईम जो आहे तर तो आहे रात्री 10च्या नंतर आणि 12च्या आत ही सेवा आपल्याला करायची आहे. पहा, यामुळे काय होईल की तुम्हाला जे काही ग्रहदोष लागलेले आहेत तर ते दूर होण्यासाठी नक्कीच मदत होईल आणि बऱ्याचशा समस्या ज्या आहेत तर त्या आपल्या नक्की सुटतात. तर हे करत असताना आपल्याला 3 अगरबत्त्या लावायच्या आहेत आणि आसन टाकून आपल्याला दक्षिण दिशेकडे तोंड करून बसायचं आहे. ही सेवा सुरू करण्यापूर्वी तुम्हाला एक चौमुखी दिवा देखील बनवायचा आहे. तुम्हाला कणकेचं पीठ मळायचं आहे. त्या कणकेचा दिवा तुम्हाला चौमुखी तयार करायचा आहे आणि यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल घालायचं आहे. तुमच्याकडे जर मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही साधं तेल घातलं तरी चालेल, परंतु त्यामध्ये थोडीशी मोहरी तुम्हाला घालायची आहे. असा चौमुखी दिवा करून तुम्हाला दक्षिणेकडे तोंड करून हे कालभैरव अष्टकमचं 21 वेळा पठण हे करायचं आहे. आता काहींना तुम्हाला जर वैवाहिक जीवनामध्ये काही समस्या असतील तर तुम्हाला काय करायचं आहे, त्यांनी आज शमीच्या झाडाखाली एक दिवा लावायचा आहे.
हा दिवा सुद्धा तुम्हाला मोहरीच्या तेलाचा लावायचा आहे. आता नसेल तुमच्याकडे तर जे तेल असेल त्या तेलाचा लावला तरी चालेल, किंवा तुम्ही कणकेचा लावू शकता किंवा मातीच्या पंतीमध्ये सुद्धा तुम्ही हा दिवा लावू शकता. कालभैरव जयंती आहे आणि या दिवशी कालभैरवांची सेवा करायची म्हटलं की कुत्र आणि गाय यांना सुद्धा विशेष महत्त्व आहे. तुम्हाला उद्या गाईला हिरवा चारा जर खायला घालायला जमत असेल तर हिरवा चारा खाऊ घाला, किंवा मग चण्याची डाळ आणि गुळ हे देखील तुम्ही खाऊ घालू शकता. मोहरीच्या तेलाची चपाती आपल्याला करायची आहे आणि ती चपाती तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायची आहे. पहा, मुक्या जनावरांना जर आपण असं काही दान केलं तर आपल्याला नक्कीच याचा फायदा होतो. आणि पहा, अशा काही विशिष्ट तिथी असतात ना, तर या तिथींना तर नक्कीच ह्या गोष्टी करायच्या असतात. त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये पत्रिकेमध्ये जे काही दोष आहेत त्यातून दूर होण्यासाठी मदत मिळते. शक्यतो काळ्या रंगाच्या कुत्र्याला तुम्हाला ही चपाती खाऊ घालायचा प्रयत्न करायचा आहे. काळ्या रंगाचा संबंध हा राहू केतू शनी या देवांशी येतो, त्यामुळे शक्यतो काळ्या रंगाच्या कुत्र्याला तुम्हाला ह्या गोष्टी खाऊ घालायच्या आहेत. तुमच्या कुंडलीमध्ये राहू केतू शनीचे दोष असतील किंवा मग कालसर्प दोष असतील तर तुम्हाला नक्कीच या गोष्टीचा फायदा होणार आहे. आणि जर तुमच्याकडून चुकून जर दुसऱ्या कुत्र्याला खाऊ घालण्यात आलं तरी काही हरकत नाही, मनात काहीही शंका आणायच्या नाही. दुसऱ्या कुत्र्याने खाल्लं तरी आपली जी काही सेवा आहे तर ती कंप्लीट करायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला आजच्या दिवशी मोहरीच्या तेलामध्ये एखादा कुठलाही पदार्थ तळायचा आहे आणि तो रात्री झाकून ठेवायचा आहे. तो दुसऱ्या दिवशी कुत्र्यांना खाऊ घालायचा किंवा मग कुणाला दान केला तरी सुद्धा चालणार आहे. या पद्धतीने जर आपण अगोदरच्या दिवशी म्हणजे आज हा नैवेद्य झाकून ठेवला आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही कुत्र्याला खाऊ घातला किंवा कुणाला दान केला तर त्याचे जे काही फळ आहे ते सुद्धा आपल्याला लवकरात लवकर मिळते. आपल्या कुंडलीतले जे ग्रहदोष आहेत ते दूर होण्यासाठी मदत होते. त्याचबरोबर तुम्हाला आजच्या दिवशी कालभैरव जयंती आहे, मग तुम्हाला तुमच्या गावामध्ये एखादं मंदिर असेल कालभैरवाचं तर त्या मंदिरामध्ये लिंबांची माळ घेऊन जायची आहे. तर हे लिंब तुम्हाला 11 घ्यायचे आहेत आणि 11 लिंबांची माळ तुम्हाला कालभैरवांना घालायची आहे. पद्धतीने जर कालभैरवांना आपण 11 लिंबांची माळ अर्पण केली तर आपल्याला नक्कीच त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो. आपल्या अनेक अडचणी सुटण्यासाठी मदत मिळत असते. त्याचबरोबर कालभैरव मंदिरामध्ये आजच्या दिवशी चंदन आणि गुलाब हे अर्पण करायचं असतं. त्या गोष्टी आपल्याला शक्य होणार आहेत तर त्या करण्याचा आवर्जून प्रयत्न करायचा आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला काल सर्पदोष असेल किंवा राहू केतूचा काही दोष तुमच्या कुंडलीमध्ये असेल, तुमची एखादी खूप दिवसापासूनची इच्छा आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी खूप प्रयत्न करत आहात परंतु ती पूर्ण होत नसेल, तुम्हाला आज एक उपाय करायचा आहे. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की एक काळ्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे. यामध्ये तुम्ही काळा रुमाल सुद्धा घेऊ शकता. त्यामध्ये तुम्हाला 11, 21 किंवा 51 तुमच्या यथाशक्ती जेवढे तुम्हाला पैसे घेता येतील त्यानुसार तुम्हाला पैसे घ्यायचे आहेत आणि 125 ग्रॅम काळे तीळ आणि 125 ग्रॅम काळे उडीद ह्या त्या काळ्या कपड्यामध्ये तुम्हाला गुंढाळायचं आहे आणि कालभैरव मंदिरामध्ये जाऊन आपली इच्छा सांगून तिथे ते अर्पण करायचं आहे. जर तुमच्या तिथे मंदिर नसेल तर एखाद्या गरीब व्यक्तीला तुम्ही ह्या गोष्टी दान केल्या तरी सुद्धा चालणार आहे. त्यामुळे पहा, आपल्या जीवनामध्ये आपण जे काही प्रयत्न करत आहोत त्याच्यासाठी आणि त्याचबरोबर आपल्या जीवनात काही अडथळे निर्माण होत असतील त्यासाठी आपल्याला खूप मदत होते आणि यामुळेच आपल्या सर्व इच्छा आकांक्षा देखील पूर्ण होतात. पहा, आपली कोणतीही इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला आपले स्वतःचे कष्ट करणं तर गरजेचंच आहे. त्याचबरोबर अशा विशिष्ट तिथींना जर आपण काही उपाय केले तर त्याचे पुण्यफळ आपल्याला प्राप्त होते आणि आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळते. त्याचबरोबर आज आपल्याला कालभैरव यांना नैवेद्य देखील दाखवायचा आहे. तर मंदिर असेल तर त्या ठिकाणी हा नैवेद्य आपण घेऊन जाऊ शकतो. जर नसेल तर तुम्ही घरामध्येच मंदिरामध्ये सुद्धा त्यांचं नाव घेऊन हा नैवेद्य दाखवू शकता. कालभैरव म्हटलं ना की त्यांचा नैवेद्य हा वारानुसार वेगवेगळा असतो. जसं की रविवारी तांदळाची खीर असते, सोमवारी मोतीचूर लाडू असतात, मंगळवारी शुद्ध तूप आणि बुधवारच्या दिवशी दही असतो, गुरुवारच्या दिवशी बेसन लाडू, शुक्रवारी भाजलेले चणे असतात आणि शनिवारी तळलेले पापड, उडदाचे वडे, जिलेबी असे तळलेले आपण नैवेद्य देखील ठेवू शकतो. तर पहा, आज शनिवार आहे आणि मग आज तुम्हाला तर तळलेले पापड, उडदाच्या डाळीचे वडे किंवा जिलेबी यापैकी कोणताही पदार्थ तुम्ही नैवेद्य म्हणून आजच्या दिवशी दाखवू शकता. तर पहा, यापैकी जर तुम्हाला शक्य असेल तर दाखवू शकता किंवा मग तुम्ही पुरणाचा नैवेद्य देखील या दिवशी भैरव मंदिरामध्ये जाऊन दाखवू शकता किंवा मग आपल्या देवघरामध्ये सुद्धा त्यांच्या नावाने दाखवू शकता.
त्याचबरोबर कांद्याची पात घालून भरीत जर केलं तर ते सुद्धा त्यांना अतिशय प्रिय आहे. बरोबर बाजरीची भाकरी, लसणाची चटणी याचा नैवेद्य देखील त्यांना अतिशय प्रिय आहे. तर पहा, आजच्या दिवशी तुम्हाला या छोट्या छोट्या गोष्टींचा समावेश जो आहे तर ते तुमच्या जीवनामध्ये करायचा आहे. ज्या काही गोष्टी आहेत त्यामधले जे काही तुम्हाला करणं शक्य होईल ते आजच्या दिवशी तुम्हाला करण्याचा प्रयत्न हा करायचा आहे. त्याचबरोबर कालभैरव म्हटलं की न्यायप्रिय देवता आहे. तर तुम्ही जर यांची उपासना खोट्या कामासाठी किंवा कुणाला त्रास देण्यासाठी हेतू करणार असाल तर याचं फळ आपल्याला मिळणार नाही. पहा, कुणीही वाईट हेतूने जर आपल्या इच्छा मनोकामना ठेवत असेल तर त्याचं फळ हे आपल्यालाच भोगावं लागतं. त्यामुळे कुणाला त्रास होण्याच्या दृष्टीने जर तुम्ही हे उपाय करत असाल तर त्याचा काहीही उपयोग तुम्हाला होणार नाही. आपलं कसं चांगलं व्हावं तसंच इतरांचंही चांगलं व्हावं याच भावनेने जर आपण उपाय केले तर त्याचं फळ हे आपल्याला नक्की प्राप्त होते. त्याचबरोबर आपल्याला काही कष्ट देखील त्यासोबत करायचे आहेत. तर अशा पद्धतीने जे काही उपाय सांगितले आहेत तर ते आजच्या दिवशी करण्याचा नक्की प्रयत्न करा. चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.